नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये घोळत आहे. केंद्र सरकारकडनं PM किसान योजनेचा 21वा हप्ता आधीच खात्यामध्ये जमा करण्याला आला असतानाही राज्य सरकारकडनं मिळणारी अतिरिक्त आर्थिक मदत अद्याप न आल्यानं शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. शेतीसाठी लागणारा खर्च, खत, बियाण्यांचे दर आणि घर खर्च यामुळे आधीच अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता महत्त्वाचा मानला जातोय. राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना थेट लाभार्थ्यांना खात्यामध्ये जमा करताना शासनाला निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन हे करावं लागतं. आणि याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सध्या रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती शासनाकडनं समोर आलेली आहे. त्यामुळे जानेवारीपेक्षा फेब्रुवारीमध्ये हा हप्ता मिळणार असल्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान या हप्त्यापूर्वीच कृषी विभागाकडनं लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू करण्यात आली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळली जात आहेत. यंदा निकष अधिक कठोर करण्यात आल्यानं पात्र लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. PM किसान योजनेच्या मागच्या वेळी हप्त्यावेळी जशी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती त्याच धर्तीवरती आता नमो शेतकरी योजनेतही सुमारे 4 ते 5 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात अशी माहिती समोर येते. छाननी दरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. यादीमध्ये सुमारे 28,000 मृत लाभार्थ्यांची नावं आढळून आली असून ती तात्काळ काढून टाकण्यात आलेली आहेत. तसेच एकाच जमिनीवरती 2 वेळा लाभ घेतल्याचं आढळलेलं सुमारे 25 ते 35,000 लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य या योजनेचा लाभ घेत असल्यास आता केवळ एका सदस्यालाच हा लाभ मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आयकर भरणारे शेतकरी तसेच शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले लाभार्थीही या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे अनेक शेतकरी अचानक अपात्र ठरत असून आपला पुढचा हप्ता मिळेल की नाही याबाबत मोठी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. काही शेतकरी कार्यालयांचे फेरे मारत असून काही जण आपली कागदपत्र पुन्हा तपासून घेण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि आता याकडेच संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिले. 2,000 रुपयांचा हा हप्ता छोटा जरी वाटत असला तरी अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तो मोठा आधार दिसतोय. हे वास्तव आजही तितकंच खरं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे आता जेव्हा जानेवारीमधल्या या निवडणुका संपतील त्यानंतरच देण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.